यानंतर बीडमध्ये एक मोठी बातमी येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची आज चौकशी होणार आहे। सीआयडीनं तपासणीचा फास आणखी आवळलाय। तपासासाठी 3 टीम्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत। अनेक कॉल रेकॉर्डिंगची सुद्धा सीआयडीकडून तपासणी करण्यात येते। कराडाच्या बॉडीगार्डचे फोन सुद्धा तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची आज चौकशी होणार आहे। सीआयडीनं तपासणीचा फास आणखी आवळलाय। तपासासाठी 3 टीम्स तैनात आहेत आणि अनेक कॉल रेकॉर्डिंगची सीआयडीकडून तपासणी होणार असून कराडच्या बॉडीगार्डचे सुद्धा फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत। पंढरपूर जवळ गुरसाळे गावाजवळ भीषण अपघात झाला। ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला असून यात 2 जण जागीच ठार झालेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड दरम्यान बॉक्साईट मायनिंगचा ओव्हरलोड डंपर वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून ठिकठिकाणी डंपर उलटतायत। या विरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळेच अपघाताचं प्रमाण वाढलंय। शहापूर तालुक्यात आवरे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। 8 दिवस चालणाऱ्या या नाम यज्ञामध्ये हरिपाठ आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला। हिमाचल प्रदेशच्या चंबा पर्वत परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली। अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात बर्फ साचला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शिमल्यात देखील तुफान बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे। मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते। नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वी आलेल्या सुट्ट्यांमुळे जयपूर किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी झाली आहे। देशभरातील पर्यटक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दाखल झालेत, त्यामुळे किल्ल्याचा परिसर पर्यटकांनी गजबजलाय। आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तर वाल्मिक कराडला तुरुंगात टाकण्याची मागणी नेत्यांनी सरकारकडे केली। का काय नाही आकाचा बाप कोण आहे? आमची औलाद जे हुजूर करणारे नाही, आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे। तुमच्या पुढे जे हुजूर करणार नाही। सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं ते आता नवीन एसपी आलं तिथे का लोक धरतं म्हणून बरं आहे। आला लय निभार लागलं दिसत टंगरीला धरून वडील का जाणताय सगळं हाती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार। मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात, तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा। बीडमधल्या विराट मोर्चाचा आक्रोश राज्यातल्या प्रत्येक गावागावात पोहोचला। या मोर्चाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातनं नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। सकाळपासूनच मोर्चेकरी बीडमध्ये जमायला सुरुवात झाली। हातात बॅनर घेत, काळे झेंडे घेऊन मोर्चेकरी घोषणाबाजी करत त्यांचा रोष व्यक्त करत होते। मोर्चात गावागावात आलेले नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत या मोर्चेकऱ्यांची संख्या लाखात गेली होती। जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोर्चात सहभाग घेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। गोलीमार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं। या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया। यावेळी मोर्चेकरांनी कोणत्या मागण्या मांडल्या तेही आपण पाहूया। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, एसआयटी स्थापन करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करावा, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागण्या यावेळी केल्या गेल्या। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर न्याय कसा मिळेल असा प्रश्न महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंनी उपस्थित केला। ते धनंजय मुंडे
मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेले. मात्र या कटाचा मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरतीच प्रश्न उपस्थित केले. तसंच वाल्मिक कराडवर नेत्यांनी चांगलीच तोफ डागली. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? तेव्हा मंत्रिमंडळाचा पहिला आखला याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल. नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. बीडच्या मोर्चानं मराठवाड्यातल्या नागरिकांची संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचली आहे. सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मारेकऱ्यांना शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली. आता सरकार मोर्चेकऱ्यांची मागणी कशी पूर्ण करतंय याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.